एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. 21 मे 2026 गुरुवारी पहाटे ठाण्यातील ऐतिहासिक गावदेवी भाजी मार्केटला लागलेल्या भीषण आगीने 155 कुटुंबांच्या स्वप्नाची राख रांगोळी केली. या आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांनी प्राणाची आहुती दिली. या घटनेची माहिती मिळताच शिंदे साहेबांनी थेट घटनास्थळ गाठलं. प्रशासनाला तातडीने कामाला लावलं. केवळ पोकळ सहानुभूती नाही तर तत्पर निर्णय हा साहेबांचा स्वभाव आहे. दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे. आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या शूर जवानांना प्रत्येकी 1 लाखाची मदत देऊन त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जात आहे. ज्या व्यापाऱ्यांचे संसार या आगीत जळून खाक झाले त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी साहेबांनी तातडीने पावले उचलली. हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू. आणि अवघ्या 10 दिवसात गावदेवी मार्केट पुन्हा व्यापाऱ्यांच्या हाती सोपवण्याचे शिवधनुष्य साहेबांनी उचलले आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून अवघ्या 2 दिवसात ठाण्यातील सर्व महानगरपालिका मार्केटचे फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे धाडसी आदेश साहेबांनी दिले आहेत. पण साहेब यावरच थांबले नाहीत तर ते थेट रुग्णालयात पोहोचले. जखमी झालेल्या शूर जवानांच्या पाठीवर मायेचा हात ठेवून काळजी करू नका, महायुती सरकार तुमच्या पाठीशी आहे हा धीर साहेबांनी दिला. शब्द पाळणारा नेता, संकट समयी सावली बनून पाठीशी उभा राहणारा आधार आणि ठाणेकरांचा खरा संकटमोचन म्हणजेच मदतीचा हात एकनाथ साहेबांच्या या संवेदनशील तत्परतेला आणि जनसेवेला मानाचा मुजरा.